हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण जी नॉर्मल पोहे आहे, पोहे खायचे पोहे, त्याच्यामध्ये वाटाणा घालून खूप छान असं टेस्टी पदार्थ बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण पोहे आहेत ते छान निवडून घेतले आहे, साफ करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते बारीक अशा प्रकारे पावडर त्याची बनवून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे व्हिडिओ स्किप न करता पाहायचं आहे फ्रेंड. ते आपण आता एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले आहेत. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवा वाटाणा घेतला आहे, त्यामध्ये लसूण घातला आहे, हिरवी मिरची आपण घालणार आहोत. खूप टेस्टी होतो. जिरे घातले आहेत बघा, आणि करायला एकदम मस्त. त्यानंतर आपण धणे घातले आहेत आणि हिरवी मिरची अशा प्रकारे आपण त्याचे तुकडे करून घालणार आहोत. अशा प्रकारे बघा आपण त्याची पेस्ट बनवली आहे. खूप सुंदर आणि टेस्टी होतो. त्यानंतर आपण जे पोह्याची पावडर होती त्यामध्येच एक वाटी रवा घातला आहे, आणि जे आपण वाटाण्याचं हे केलं होतं, पेस्ट बनवली होती ती त्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे बघा. हेल्दी महत्त्वाचं, आणि खूप सुंदर होते, करायला एकदम सोपी. त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेणार आहोत. लाल मिरची पावडर घालणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आणि त्यानंतर आपण हिंग, कारण आपण इथे टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे, आणि खूप सारी अशी कोथिंबीर बारीक चिरून, खूप छान असा. त्यानंतर उकडलेला एक बटाटा आहे तो किसून घेणार आहोत, कारण आपण इथे बटाट्याचा वापर केला आहे म्हणून हिंगाचा वापर करतो आहे, जेणेकरून बटाटा आपल्याला बाधणार नाही. हे बघा, अशा प्रकारे आपण बटाटा किसून घेतला आहे. आणि हे मिश्रण आहे ते आपण सर्व एकसारखं करून घेणार आहोत. आणि नंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक केलं होतं ते भांडं धुवून थोडं थोडं पाणी आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपलं जे बॅटर आहे ते तयार झालं आहे. त्यानंतर ही हळद घातली आहे, त्याने छान असा रंग येईल आपल्या नाश्त्याला. हे बघा, अशा प्रकारे छान असं आपण हलवून घेतो आहे. खूप सुंदर आणि टेस्टी असा नाश्ता तयार होणार आहे. मैत्रिणींनो, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन ते प्रेस करायला विसरायचं नाही. त्यानंतर झाकून ठेवलं. 10 मिनटानंतर आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत. तुम्ही ते तुपाचा किंवा बटरचा वापर केला तरी चालेल. आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं ते हे बघा, अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने पसरवायचं आहे. नाहीतर आपण हाताने पण तो पसरू शकतो. जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही असं हाताने पण छान असं पसरवू शकता. खूप टेस्टी होतं बघा. अशा प्रकारे तुम्ही काय नाव द्यायचं ते देऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतो आणि टेस्टी होतो. त्यानंतर आपण छान असं, जसं तुम्हाला आकार हवा आहे, चौकोनी, त्रिकोणी, पण मी गोलच बनवला आहे बघा. सहज अगदी हाताने पसरवलं जातं. गॅसची फ्लेम इथे मध्यम आहे, जास्त मोठा फ्लेम ठेवला नाही आहे मी. हे बघा, त्यानंतर आपण वरण तेल लावणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत. म्हणजे आपलं जे आहे ते छान, जो नाश्ता आहे तो छान एक बाजू त्याची शेकले जाईल. झाकण आपण काढून घेणार आहोत बघा, आणि आपण अशा प्रकारे ते सर्व बाजू सोडवून घेऊन पलटी करणार आहोत. हे बघा, किती सुंदर झालं आहे आणि हेल्दी. जास्त तेलाचा वापर नाही. महत्त्वाचं म्हणजे थापायची गरज नाही थालीपीठासारखं. हे बघा, खूप सुंदर असा टेस्टी आपला नाश्ता तयार होत आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे करून बघा. मुलांसाठी मधल्या वेळेत खायला, नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठी पण तुम्ही बनवू शकता. एवढा स्वादिष्ट असा नाश्ता. पराठा म्हणू शकता, ठेपला म्हणू शकता. पण इथे आपण रवा आणि पोह्यांचा वापर केला आहे.
त्यामुळं खूप छान असं हेल्दी आपल्याला ब्रेकफास्ट हे बघू शकता जवळनं किती सुंदर झालं आहे. त्यानंतर मी दुसरं पण तुम्हाला घालून दाखवते बघा. तेल सोडलं आहे आपण. त्यानंतर आपण 1 चमच्याचं मिश्रण घालून घेणार आहोत. सुरुवातीला आपण चमच्याने पसरवणार आहोत, नंतर आपण हाताने, म्हणजे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं पातळ तुम्ही अशा प्रकारे हाताने पसरून घालू शकता. हे बघा अगदी सहज पसरले जात आहे हाताच्या साहाय्याने आणि खायला तर एवढा टेस्टी लागतो. तुम्ही हवं तुमच्या आवडीच्या भाज्या पण ह्यामध्ये घालू शकता. मुलं जे भाज्या खात नाहीत त्या. एवढं टेस्टी असं आपला पराठा, ठेपला काही नाव देऊ शकता तुम्ही, जो की आपण हिरवा वाटाणा आणि पोहे रव्यापासून बनवला आहे. तेल लावून ठेवलं आणि पुन्हा आपण झाकण ठेवलं आहे, म्हणजे छान एक बाजू त्याची शेकल्या जाईल. झाकण काढून बघू शकता किती सुंदर असं आपलं टेस्टी स्नॅक्स झालं आहे बघा. आणि कलर तर एक नंबरच आला आहे. अशा प्रकारे करा, मुलांसाठी खायला, नाश्त्याला बनवा किंवा जेवताना त्यांना देऊ शकता. असं हेल्दी ब्रेकफास्ट. हे बघा किती सुंदर आणि रंग पण अप्रतिम असा आला आहे. छान असं शेकून घ्यायचं आहे आपण. बघू शकता आपण किती सुंदर असं आपला नाश्ता तयार झाला आहे. चला तर पटकन, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल. आणि हाईप करायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर करायची आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करून छानशी कमेंट करायची आहे, हाईप करायचं आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.